नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार। आज मिशनीव बसून व्हिडिओ काढलाय हो का। मिशनीव 8 दिवस झालं मिशन काम बंद आहे माझं शिलाई मशीनचं। आताच वाद घातलाय नवऱ्याने माझ्या संग। तर भावा बहिणींनो आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे बरं का, पूनमताई तुम्ही दाजीला कामाला लावा। अहो कामाला जा म्हणणं हीच तर खरा प्रॉब्लेम आहे ना। मी जर कामाला लावलं ना नवऱ्याला तर नवरा भांडणं करतो माझ्या संग, आणि नवऱ्यानं भांडणं केलं की मी जी काम करते ना युट्यूबवर व्हिडिओ काढायचं परत कपडे शिवायचं हे जेवण माझं दुर्लक्ष होतंय। मी टेन्शन मध्ये जाते, माझ्या हाय ह्या कामावनं दुर्लक्ष होतंय। कारण की नवऱ्याने वाद घातला म्हणजे माझ्या डोक्यात टेन्शन चालू होतंय ना, मग माझं युट्यूबवरलं काम बंद होतंय। माझं जी व्हिडिओ टाकायची मी हशी खुशी मनात टेन्शन न घेता त्या व्हिडिओवर परिणाम। कारण की नवरा कामाला जा म्हणलं तर नवरा वाद घालतोय भांडणं करतोय माझ्या संग। त्याच्यामुळं आता मला तरी हवस आली का भाऊ बहिणीनो माझ्या जी एकट्या जीवाला त्रास करून घ्यायचा आणि ह्यांना हाजा माजा करायला लावायची। अव म्या त्या दोन गोष्टी त्या पुरीला नीटनाटकं वळण लावते, समजून सांगण्याचा प्रयत्न करते। जीवनात पुढे जाताना किती त्रास होतो, मेहनतीचं फळ कसं भेटतं या दोन गोष्टी त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते। तर माझ्या संग भांडाय निघतोय नवरा, म्हणजे पुरीला सुद्धा वळण लावायचं नाही। पुरीला सुद्धा माझ्या जीवावर त्यांनी पण खाल्लं पाहिजे, त्यांच्या जीवनात त्यांनी काय केलं नाही पाहिजे असं नवऱ्याचं म्हणणं आहे। आता एक जाऊन द्या लागलं म्हणून बघा, आता मी माझं त्याचं तुम्ही काय झालं ना की लगेच कामवाल्याला फोन करणार, मी उद्याच येतो कामाला। त्याच्यावर लगेच एक दिवस कामाला जाणार, एक दिवस कामाला गेला की झाला 8 दिवस परत घरी। 8 दिवस कसा परत ती भांडण होऊस तर मग नाही परत कामाला। ज्या वेळेस भांडण होईल ना त्याच वेळेस ती एक दिवस कामाला जातो। मी जी कामाच्या विषयी जर बोलाय गेली ना की बाबा एकट्या माणसाला म्हणजे एकटीला मला बाहेर पडतोय हो भाऊ बहिणीनो, मी सांगायचं कुणाला, मला लय त्रास होतोय। एवढं माझ्या वज डोक्यावर हाय किती मला वज आहे ना माझं पियाला ना झालंय, आणि ती असं व्हायला लागलंय की ती मी वजन कुणाच्या डोक्यावर देऊ, माझ्या डोक्यावला बाहेर कसा मी हलका करू, कोण मला साथ देईल माझ्या डोक्यावलं वजन थोडस घ्यायला, त्यातला निम्मा वजनाचा भार घ्यायला कोण मला साथ देईल, अशी मी सारखी चिंता करत असती। आता तुम्हाला सांगते मगाशी बोलायला गेली तर किती बोलला मी आहे ना हो का। मला खरं म्हणलं ना मी काय टायमाला इतकी भाऊ बहिणीनं वैतागली, मी म्हणते माझं स्वतःच जीवन संपून जावं इतका तेग आलाय मला। चांगल्या माणसाला ज्याला जगण्याची अपेक्षा आहे त्याला देव जिवंत मारतोय, मला जगायची अपेक्षा नाही तर देव मला कशाला ठेवतोय जिवंत। त्यासाठी मी आहे ना मी स्वतःलाच बोलून घेत असते। मी काय कोणाला दुसऱ्या पुढच्या माणसाला शिव्या सराप देत नाही किंवा काय नाही, मलाच मी बोलून घेत असते, मला उचलू द्या पटकीनं म्हणून तर मगाशी माझ्या संग भांडण केलं नवऱ्याने, अजिबात आम्हाला बोलायचं नाही आणि माझ्या पोरींना बी बोलायचं नाही, माझ्या पोरींचं मी बघून घेईन। आधी एवढाच पोरी बघणार आहे तर का मग घेत नाही पोरींच्या ती ही जबाबदारी का घेत नाही। आता मी पडली भावा बहिणीनं इथं एकटी, मला नाही कुणाची साथ, शेवट किती केलं तरी त्याचं गणगोत आहे, मला साथ देणार नाही त्यालाच देणार आहे, तर त्याचं गणगोत त्याला साथ देणार आहे, मला साथ देणार नाही। भली मग त्याची किती बी चूक असली ना त्यांच्या लेकराची तरी ती मला साथ देणार नाही, तर आपला बाबून लोकांचं कार्ट। आता मागच्या वेळेस सासू सासरं मला त्यांना मी 2 गोष्टी सांगाय गेली, जरा समजून सांगा लेकाला। 3 लेकरं आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या, उद्या पुरींची लग्न आहे, पुरींचे शिक्षण आहे। आता मला खाण्यापिण्यावरच त्यांना मला एवढा खर्च होतोय ना त्यांचा खाण्यापिण्याचाच, एवढं खाण्यापिण्यानंच मी त्यांच्या वैतागून गेली। खाणं म्हणजे जी घरात संसार दवाखानी दुखणी बाहिनी त्यांची कपडे लत्ता खाणं पिणं लिहिणं नेसणं शाळेचा खर्च ह्यानीच मी वैतागून गेली। मी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी पण मला काहीतरी बचत करावी लागल ना, बचत कराय माझ्यापाशी राहतच नाही ना काय। आणि युट्यूब काय असं मला 10 लाख रुपये पगार देतय, तेव्हा मी युट्यूबच्या जीवावर इतक्या उड्या मारू साथ देणारा जो माणूस आहे त्यांनी खंबीर राहून दे ना।
अहो एकाचं पीठ एकाचं मीठ असलं म्हणजे संसार चालतो, एका माणसाच्या जीवावर संसार चालत नाही. ही सांगाय जर गेलं ना तर मला टांगाय नेतो नवरा. आणि राहिली गोष्ट तर राहिलं तर मी प्रत्येक वेळेला आहे ना, प्रत्येक वेळेला हर एक प्रकार करून बघितलाय नवऱ्याला सेटल करून देण्याचा, त्याला 4 पैशाच्या कामाला लावून रांकेला लावण्याचा, पण ते करत नाही व्यवस्थित. त्याला मी तरी काय करणार आहे? माझं तरी डोकं फोडून घेऊ का आता? मी वैतागून गेलाय माझा जीव ह्या नवऱ्याला सांगू आणि तो त्याच खरं करतो या कामाला जा म्हणलं की माझ्या संग भांडणं करतो. मग मी काय करायचं तर काय करायचं? मी इतकी वैतागली ना भाऊ बहिणीनं, मी आता स्वतः निर्णय घेणार आहे की माझं स्वतःच एक सेपरेट राहायचं आहे, मला राहणार मी आणि स्वतःचं जीवन जगणार. मला एवढं माझ्या कष्टाने कमवून स्वतःचं स्वतःचं खायला मला आहे ना सुखाचं अन्न नाही. मी स्वतः कष्टाने कमवून मला सुखाने कोणी खाऊ द्यायना झालं. हा मग त्याची लेकर आहेत ना, ते म्हणतो ना माझ्या लेकराच्या जबाबदाऱ्या मी घेतो. घे बाबा तुझ्या लेकराच्या जबाबदाऱ्या, बघू दे मला कसा सांभाळतोय तू लेकर. ती मी पण थोडी कठोर माया करते ना लेकरांवरनं, बघू काय होतंय ती पुढं. त्या लेकरांच्या तोंडाकडे बघून बघून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेते मी. बया लेकर. ज्या वेळेस मी कठोर माया करून ह्यांच्यावर दुर्लक्ष करेन ना, त्याच वेळेस हे माणूस जबाबदारी घेईल. तोपर्यंत काही घेणार नाही. तो माझ्या संग भांडणच करणार आहे. त्याला कामाच्या बाबतीत जर काय बोलायला गेलं ना 2 शब्द तर त्याने माझ्या संग भांडणच केले ती आणि भांडणच केले ती. आणि आता मगाशी बोलायला गेली मी, आता पुरीला पण झालं तरी अभ्यास पण केला पाहिजे, घरातलं एवढं तेवढं काम पण. म्हणजे ह्यांचं म्हणणं कसं आहे माहितीये का, माझ्या नवऱ्याचं म्हणणं कसं आहे भाऊ बहिणीनो, हिने अख्खं घरातलं काम पण केलं पाहिजे, स्वयंपाक पण केला पाहिजे, हिने आम्हाला 4 पैसे पण कमवून आणलं पाहिजे, म्हणजे दिलं पाहिजेत. आणि आम्ही जेव्हा मागल तेव्हा हिने आम्हाला पैसे पण दिलं पाहिजेत. आणि आमचं सगळं हिने बघितलं पाहिजे. आणि मी बोलले का नाही की मग असं भांडण चालू होतं या. आता मगाशी बोलाय गेली तर म्हणतो की माझा ऍक्सिडेंटच व्हायला पाहिजे, माझा हातपायच मोडाय पाहिजे, मी जीवच माराय पाहिजे, मी आमकच करायला पाहिजे. मग माहित आहे गप पडल, बोलणार नाही बायको. मग आता तुम्ही सांगा अशा माणसाबरोबर संसार कसा करायचा? आणि ते मी करते आणि करत आली इथपर्यंत. राहिली गोष्ट तर त्याच्या नातेवाईकाची, तर त्याचे नातेवाईक काय म्हणतात माहितीये का, काय होतंय नवऱ्याला सांभाळलं म्हणून, दुसऱ्या बाया सांभाळत नाहीत काय? दुसऱ्या बाया नवऱ्याला झोक्यात टाकून अशा हलावते ते. मग मी बी आता झोका बांधायचा आहे, मला बी बांधायचं ना आता नवऱ्यात झोका, त्याच्या गणगोताच्या म्हणण्यानुसार. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या लेकाला सांभाळला पाहिजे, हिने आमच्या टायमाला आम्हाला बी दिलं पाहिजे. माझ्या टायमाला तर मला कोणी उभा राहत नाही, ही तर मला माहित आहे ना कोण किती देत आहे कोण किती नाही ती. हा आपण मला काय म्हणायचंय, मी कुणाकडून अपेक्षा तर नाही करत, नको, पण ह्या माणसाने आम्हाला सुखाने जगू तर द्यायला पाहिजे ना. अहो माग मी झंपरचं पिसन हिन किती लय आणलं होतं, एक सुद्धा काय गेला नाही, एक दिवस सुद्धा. मी ह्याला प्रत्येक वेळेस आहे ना की बाबा ह्याला जड काम नको, तर आपलं हलकं काम केलं तर करू द्या. अहो ह्याला सगळ्याच गोष्टीची लाज वाटती. हा सगळ्याच. आणि तो भाजीपाला, राहिली गोष्ट तर त्या भाजीपाल्याचा धंदा, तर त्या भाजीपाल्याच्या धंद्यात ते दिवसात 50 रुपये घेऊन येतो. मग काय करायचं, जी आहे ना, जे आपल्या पसलं जी भांडवल आहे ना ती सगळं घालावं. आणि राहिली गोष्ट तर आज आणलेला भाजीपाला जर थोडाफार शिल्लक राहिला ना तर दुसऱ्या दिवशी तो वतून देतो आणि भाजीपाला ताजा मंडईवरनं दुसरा नवीन घेऊन येतो. आणि परत त्याच्यातला बी राहिलेला की लगेच परवा दिवशी तो वतून द्यायचा आणि दुसरा नवीन घेऊन यायचा. घर जाऊन कोळशाचा धंदा कोण बायको करू देईल? आणि ती बी तिच्या जीवाला त्रास आहे. ह्याला एक काम नीट करायला लावलं तर हे कोणचं काम करत नाही. मी काय म्हणलं भाऊ बहिणीनो, मला चुकलं तर तुम्ही बोला. जिथं ही पहिला काम करत होता ना तिथं कामाला जा. मी आतापर्यंत कितीतरी वेळा म्हणलंय, पण त्यांनी माझ्या संग भांडणं काढल्यात नवऱ्याने. मी काय म्हणलं, हो का, आता पहिलं तुम्हाला सांगते, जे तर ती काम करत होता ना त्या मालकाचं किती पैसे फेडल्यात ही माझ्या जीवाला माहिती आहे. किती पैसे फेडले तरी. मग एवढं मला काय म्हणायचंय, आपल्या डोक्यावर कुणाचं वजन नाही. आपल्या मनाला तुम्हाला सांगती जा म्हणलं, जिथं पहिला कामाला होता तिथं कामाला. आता मला बऱ्याच कमेंट येते त्या बऱ्याच बहिणींच्या की पूनमताई
जिथं पहिला दाजी कामाला होता तिथं पाठव. अहो त्याला काय आता ढकलून लावू का मी कामाला? तो जर जायलाच तयार होत नाही तर त्याला ढकलून लावायचा कामाला. हा, आणि राहिली गोष्ट तर युट्यूबच्या पेमेंटची, तर त्याचं पण मला तुम्हाला सांगायचंय त्या युट्यूबच्या पेमेंटचं. तर युट्यूबचं पेमेंट त्याचं 2-2, 3-3 महिने येत नाही, आणि 2-3 महिन्यातनं आलं तर 8,000 ते 10,000 असं पेमेंट येतं 2-3 महिन्यातनं. महिन्याला पेमेंट येत नाही. मग गड्यासारखा गडी जर 8,000 3-3 महिने राहायचा म्हणलं तर मग कसं वाटतंय? हा, आणि मग इकडं तिकडं कामाला गेली तर 10-12 हजार रुपये कसा बी महिना येईल की. अहो कसं बी खाऊन द्या की लेकरांनी, आणि सुखी जीवन जगल, टेन्शन नाही, बायकोच्या बी जीवाला त्रास पडायचा नाही, आपल्या बी जीवाला त्रास पडायचा नाही. हा, कसं वाटतं तुम्हाला भाऊ बहिणींनो? मी बोलायला गेल्यावर माझं तोंड दिसतं. अहो एक दिवस मला बी इतकं टेन्शन येतं ना, मला वाटतं की सगळं सोडून मुक्ती घ्यावी, सगळं सोडून द्यावं, काय नको मला. आणि तसं बी मेल्यावर काय संग येत नाही, सगळं हितच राहतंय. ही फक्त मोहमाया आहे, मागच्यांना करून ठेवायची, काय सुद्धा संग येत नाही. हाय जीवनात तवर सुख घ्यायचंय, पण आलेल्या जीवनात अशी दुःख देणारी माणसं भरपूर आहेत जीवनात, आणि सुख तरी कसं घ्यावं. हा, म्हणून मी निर्णय घेतलाय भाऊ बहिणींनो, की म्हणतोय ना माझ्या 3 पुरी मी सांभाळतो, तर ह्याच्या 3 पुरी ह्याला सांभाळू द्या, मी वेगळं राहणार. मी आहे ना त्या शेड मध्ये, म्हणजे जे शेड बांधलेलं आहे ना, ही घरदार सगळं त्यालाच अर्पण, काही नको मला कुणाच्या मागं काय काय संग येत नाही. मेल्यावर आहे ना एकटंच यायचं आणि एकटंच जायचं, सगळं हितच राहणार आहे. अंगावला कपडा सुद्धा संग येत नाही. ही तर काय घेऊन बसता, असं जीवनात किती बी येतात आणि किती बी जातात. म्हणून हो का, आल्या जीवनात फक्त सुख समाधान जीवाला पाहिजे, आणि ती आपली माणसं घेऊ देत नाहीत, आणि घेऊ देणार पण नाहीत. ही मी सांगते तुम्हाला गॅरंटीने मी सांगते की आल्या जन्मात सुख समाधान ही आपलीच माणसं आपल्याला घेऊ देत नाहीत. दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची? राहिली गोष्ट तर मी पुरीला जिथल्या तिथं व्यवस्थित वळण लावाय बघती, तर पुरीला सुद्धा तो मला बोलू देत नाही. म्हणजे म्या 9 महिना 9 दिवस उदरात वाढवून त्याच्यासाठी जीवाचं एवढं हाल करून म्या लेकरं पैदा करून त्यांना म्या वळण पण व्यवस्थित लावायचं नाही का? सकाळच्या पारी शिक्षणाला पुरी लवकर उठत नाही, त्या सकाळच्या पारी लवकर उठायला, शाळेत जायला, उरकायला नीटनाटकं म्हणजे सांगाय गेलं ना तरी मला ती बोलू देत नाही. बोलायला गेलं की माझ्या संग भांडणं, माझ्या पुरीला काय बोलायचं नाही. अरे तुझ्या पुरीला तू तुझ्यासारखंच कराय बघतोय. ज्या वेळेस पुरीला जाणीव राहील कुठल्या बी गोष्टीची, आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, जसं त्याचं परस्पर होतंय ना तसं पण पुरींचं पण परस्पर होतंय. त्याच्यामुळे त्यांना काय एवढा अनुभव नाही, नॉलेज नाही की कशानं काय होतं. ही कसं बिघडावायची लक्षणं आहेत, बिघडावायची, आणि ती मला आवडत नाही. बिघडावायची लक्षणं मला आवडत नाही. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगती, पुरींला पण जाणीव झाली पाहिजे आपण कुठल्या परिस्थितीतून कुठं आलोय, आणि आपल्याला अजून परिस्थितीवर मात करायचा आहे. आपल्याला जीवनात लय पुढं जायचंय, तर मेहनतीशिवाय माणूस पुढं जाऊ शकत नाही. तर आता अभ्यासाच्या बाबतीत झालं तर अभ्यास केला तरच नोकऱ्या लागतात. फुकट बसून नोकऱ्या लागत नाहीत. पुस्तकं साईडला घ्या, पुस्तकं हातात घेऊन नोकऱ्या लागत नाहीत. त्याला मेहनत करावी लागती, तेव्हा नोकऱ्या लागतात. नोकऱ्या करा ही बाकीची आपण म्हणतो ना नोकरीला आहेत, साहेबाची नोकरी आहे, त्याला काय झालं ₹1,00,000 पगार आहे, त्याला काय झालं ₹2,00,000 पगार आहे, मोठ्या नोकरीला आहे त्यो. अरे बाबा, पण ती जी साहेबाची नोकरी माणूस करतोय ना त्याने मेहनत घेतलेली आहे ना तेवढी, तेव्हा तो त्या पोजवर आहे. त्याची मेहनत बघा तुम्ही, त्याचं पोच नका बघू तुम्ही, तो कोणत्या खुर्ची बसलाय, तो महिना किती घेतोय. ही मी पुरीला प्रत्येक गोष्टीला जाणीव करून देते, पण ती बापाला आवडत नाही. बापाला वाटतं की मला जशी म्हणजे मी जसं बसून खातोय ना तसं पुरींचं पण झालं पाहिजे. पुरीला पण कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. तरी मी पुरीला स्वयंपाक फेपाक सगळं, तरी मला आता कितीतरी भाऊ बहीण नावं ठेवतात, पुरीन कुंड काम करून घेते, असं करते. अहो तुम्ही दंगल पिक्चर बघितलाय का? दंगल फिल्म बघा, कितीतरी त्रास दिलाय त्या बापानी. म्हणजे आता ती ऍक्टिंग म्हणून दाखवली, पण कारण की त्यांच्या भविष्यासाठी. आता मला वाईट म्हणू द्या हो, मला काही फरक पडणार नाही कुणी मला वाईट म्हणलं तरी.
पण त्यांचं भविष्य घडेल ना, त्यांच्या भविष्यात त्या पुढे जात्याल. अभ्यासाच्या बाबतीत मी बोलली तर अभ्यास करत्याल. त्यांना वेळेचं महत्व कळालं पाहिजे. वेळ ही काय असते, आपल्याला सकाळचं उठून किती वाजता आवरायचंय, किती वाजता आपल्याला शाळेत जायचंय, एसटी बस कवा येते, आपल्या शाळेचं टायमिंग किती आहे, त्या शाळेच्या टायमिंगच्या आधी किती वेळात आपलं म्हणजे शाळेचं टायमिंगच्या आधी अर्धा एक तास आपलं सगळं आवरलं पाहिजे. सगळ्या गोष्टीला वेळेचं महत्व ही महत्वाचं आहे. एकदा वेळ निघून गेली ना, संपला विषय. आज करू आणि उद्या करू ह्याच्यात आपलं जीवन निघून जातं. पण आज उद्या काही करू शकत नाही माणूस. त्याच्यामुळं वेळेला महत्व देणारा माणूस जीवनात कधीच मागं राहत नाही आणि राहणार पण नाही. फक्त वेळेचं महत्व पाहिजे. मग मी ह्याच गोष्टीची जाणीव जर पुरीला सांगत असली ना, तर ती म्हणते तिला हुशारी आहे, तिला स्वतःला हुशार समजते. आता कसं आहे भाऊ बहिणींनो, सांगायचं कोणाला. गंमत आपली अवघड झाली हो. त्याच्यामुळे हो काय, एकटा जीवन सदाशिव मी पण राहायचं ठरवते आता. एकटा जीवन सदाशिव, नको कोणाचं टेन्शन जीवाला. करा आपापल्या पद्धतीनं, जगा आपापल्या पद्धतीनं.